सतत पडणाऱ्या धुवाधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। आज दिवसभरात राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले असून या धरणामधून भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू आहे। या धरणाचे आणखीन 3 दरवाजे उघडल्यास विसर्ग वाढून आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे। म्हणून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर आज सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, नामदार एच.के. पाटील यांची भेट घेऊन महापुराची परिस्थिती उद्भवू नये यासाठी अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी अशी विनंती केली। याला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार डी.के. शिवकुमार यांनी अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत त्वरित उपाययोजना करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या। सध्या अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग 2,50,000 इतका असून संध्याकाळी 5 पर्यंत हा विसर्ग 3 लाख क्युसेक पर्यंत वाढवला जाणार आहे। त्यामुळे ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे।